तर कोणीतरी आज खूप खुश दिसतंय कारण बघा खुशीमध्ये तिला खोकला पण यायला लागला. खुशीमध्ये खोकला येतो. पहिल्यांदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओ मध्ये खूप सारं स्वागत आणि घरातली बऱ्यापैकी कामं आवरलेत आणि मी तयार झाले. ह्या जाऊन तुम्हाला समजच असेल बाहेर चालले. तर खूप जणांचा प्रश्न होता की तुमचं पेमेंट आलंय का युट्यूबचं. तर फायनली ते आज आले आणि त्याचं सगळं श्रेय आधी तुम्हाला जातं, त्यानंतर ह्यांना जातं, त्यानंतर मला पण जातं थोडंफार. तर ठीक आहे. तर आज युट्यूब म्हणजे कालच झालंय युट्यूबचं पेमेंट. तर आज आम्ही लॉस काढला. म्हणलं तुम्हा सर्वांना पण सांगावा. खूप दिवस झाले तुम्हाला सर्वांची पण इच्छा सारखे विचारत होता वॉच टायमिंग कम्प्लीट आहे काय. सगळं कम्प्लीट होतं पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तर नंतर मी तुम्हाला शेअर करेलच. तर आता आपण पेमेंट काढायला जाऊ आणि दाखवते किती आले. ठीक आहे पेमेंट काढायला जाऊ पण आधी आपण विचारू तिला की तू अर्धे पैसे जर दिले मला तर ठीक आहे मी सोबत येईल, नाहीतर काय येणार नाही. ठीक चल निघालो. श्री काय झालं त्याला काढायला जाताना फुल तयार. इकडे बघा जरा. मी काढणार. तू काढणार आहे. अर्धे पैसे देणार होते ना मला. पैसे दे ना श्री. कुठे कुठे फुल उचलून घे तिला. कुठे वरती फुल आहे. फुल पाहिजे का थांब. हा चल. इथून नाही का बाहेर कुठेतरी फिरायला किंवा काहीतरी खायला जाऊ पण इतकं ऊन आहे मापाच्या बाहेर ऊन आहे. उन्हाचं टेम्परेचर बघा आज एवढं मोठं आहे. त्यामुळे म्हणलं कुठं जायचं नको ह्या कार्टूनला घेऊन घरी जाऊ. हा चला चला. हा फुल कट करू घरी गेल्यावर कट करू. ओके हा बलून करू. चला ते निघालो. कुणाला लय सोयाच्या काय काय खायचं होतं बिचारे ऊन खूप आहे त्यामुळे म्हटलं घराकडे जाऊ आधी. आईस्क्रीम ते पाहिजे तुला मग ते पाहिजे का. हा काय खायचंय. नको दाखवू उठून नको दाखवू. बाबा फटके देते बाबा ही जाणं. चल बस छान. हा आईस्क्रीमच द्यायची. आताच खायचं परत पैसे मॅनेजमेंट पार्टी मिळायची. एवढं घालून घ्यायचं. शिरे ग का ग सर्दी होईल ग तुला. डायरेक्ट पलतीत थोडीशी. घरी आली तरी बंद नाही. श्रीकडे दाखवतो. मूछ आ गई नको मला. घरी घरी आल्यानंतर काय शूट केलं नाही का तर म्हणून असं होतं की इच्छाच झाली नाही. आलो ते झोपले थोड्या वेळ. त्यानंतर खूप वेळ मी उठवलं. रियालिटी सांगते. उठवलं की आपल्याला शूट करायचंय थोडस. मग बाहेर सांगितलं त्यांना ऊन किती होतं. तर त्यानंतर आता उठले चहा करून दिला. चहा पिलो सगळे आणि त्यानंतर म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी का तर श्री पण खेळते आणि म्हणलं तुम्हाला सर्वांशी शेअर करावं की पेमेंट किती आलं आणि कसं आलं. ते पण खरं खूप मेहनत लागते. आमची म्हणजे माहिती आहे जे व्हिडिओ काढतात त्यांना माहितीच की खूप मेहनत लागते ह्याच्या पाठीमागे. तरी पण आम्ही डेली व्लॉग्स काढत नाही. तर श्री खूप छोटे होते त्यामुळे शक्य होत नव्हतं पण आता शक्य होतं. ती राहते वगैरे तर त्यामुळं चालू आहे. पेमेंट पण होल्डवर राहिलं होतं. का होल्डवर राहिलं होतं ते हेच सांगते तुम्हाला. ॲक्च्युली काय झालं होतं आपलं पेमेंट फेब्रुवारी 21 ते 25 मध्येच रिलीज होणार होतं आणि रिलीज होणार होतं ते 21 ते 25 मध्ये होऊन जायला सांगितलं होतं. हो म्हणजे
होऊन जाईन बोलले ते. मग आम्ही वेट केला की होऊन जाईल म्हणून. पण एक 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, पण काय येत म्हणजे दाखवतच नव्हतं की पेमेंट का होत नाही. मग यूट्यूबवरती भरपूर सर्च करून बघितलं की पेमेंट का होल्ड होतं आहे. पण बघितलं बँक वेगवेगळ्या बँक असतात, त्यांचं पेमेंट कधी असं म्हणजे वेगवेगळा टाईम असतो सगळ्यांचा की पेमेंट प्रोसेसिंगला पडतं वगैरे नाही का. मग प्रत्येक बँकचं वेगवेगळं असतंय. मग हे आपल्या बँकचं पण वेगळं होतं. मग त्याच्यामुळे आपण म्हणलं वेट करावं थोडं, बघू काय होतंय काय नाही का. मग थोडंसं थांबलो, पण तरी पण नाही, जवळजवळ 20-25 दिवस गेले. मग ॲक्च्युली बँकेकडनंच आम्हाला कॉल आला की तुमचं असं पेमेंट होल्डवरती पडलं या. तुमचं जिथं बँकच्या ठिकाणी नाव पाहिजे होतं, नेम ऑन बँक होतं, तिथं नाव पाहिजे होतं ह्याचं, त्याचं बँकचंच नाव टाकून दिलं मी एक्साइटमेंटमध्ये. कारण एवढं फॉर्म फिलअप करायचं मला माहीत नव्हतं आणि फर्स्ट टाईम होतं, त्याच्यामुळे माझ्याकडनं ते चुकून झालं होतं. मग ते बोलले की तुम्ही एक लिगली मला मेल करा, त्याच्यानंतर तुमचं पेमेंट मी रिलीज करून देईल. मग त्याच्यानंतर पण आम्ही मेल कसा करायचा किंवा काय, मग त्यांच्यासोबत इन्क्वायरी केली की मेल कसा करावा, किंवा मग त्यांनी सांगितली प्रोसिजर सगळी की असं तुम्ही मेल करा मला. त्यांनी त्यांचा मेल पण पाठवला, ह्या मेलवरती तुम्ही पाठवून द्या आणि डायरेक्ट ब्रँचलाच मेल करा म्हणून त्यांनी सांगितलं. कारण आपलं डायरेक्ट ब्रँचलाच, आपलं बँक अकाउंट दुसरीकडे होतं आणि डायरेक्ट ब्रँचलाच मेल करा तुम्ही असं बोलले. मग आम्ही ब्रँचला मेल केला, 1 नाही 2 मेल केले. मग त्याच्यानंतर त्यांनी पेमेंट रिलीज केलं. आणि ते पण सगळं तुमच्या नाही का सपोर्टमुळे शक्य झालं. तर पेमेंट फायनली भेटलं. किती झालं तर पेमेंट असं मी डिटेलमध्ये लगेच सांगू शकत नाही की एवढं झालं का, तर ते अटे असतात की डायरेक्ट आम्ही पेमेंट सांगू शकत नाही. तर तुम्ही हिंट देते, मी तुम्हाला, तुम्ही ओळखून घ्या. तर सिंपल हिंट देते की बाबा की जेणेकरून आपण असं मोठंसं कपाट घेऊ शकतो किंवा फ्रीज घेऊ शकतो, असं बेड वगैरे असं अशा वस्तू घेऊ शकतो. एवढं 3 स्टार नाही तर 4 स्टार वाला फ्रीज घेऊ शकतो. हा घेऊ शकतो. तर एवढं झालंय. तर तुम्ही गेस करा. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही खूप प्रश्न विचारतात, पण कधी कोण वेगळा प्रश्न विचारतं. तर मी आता काय करते, एक लॉग्स तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठीच काढत. तर तुम्हाला सगळ्यांना जेवढे प्रश्न असतील तेवढे ह्या लॉग्स मध्ये सगळ्यांनी विचारा, कमेंट करा. आणि कधी कुठला लॉग जर चुकला तर समजून घेत जावा आणि कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल की इथे असं शूट करा, तसं शूट करा, तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि जसा सपोर्ट आतापर्यंत करत आला तसा सपोर्ट कंटिन्यू करा आणि आम्ही नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर आजचा आपण मी म्हटलं तसं व्हिडिओ नक्की काढाल मी, नाही का, ह्याचा कमेंटचा, तुमच्या प्रश्नांची उत्तर सगळं देण्याचा प्रयत्न तर करेल नक्कीच. तर तुमच्या सपोर्टमुळे खूप पेमेंट, फर्स्ट पेमेंट आलं, दुसरं पेमेंट पण लवकरच येईल. तुम्ही तेवढा सपोर्ट कराल तर मी पेमेंट दाखवते. आता तुमच्यामुळे शक्य झालंय म्हटल्यानंतर तुम्हाला दाखवणार नाही असं होणार नाही. एवढं पेमेंट आलेलं आहे. तर मी तर एवढी खुश आहे की खूप खुश आहे. ह्यांना तर पार्टी दिली, त्यांचं तर एवढं हे आता ह्याच्या पुढे काय भेटणार नाही त्यांना. तिथं सांगितलंय मी की देणार नाही. आईस्क्रीम कुठं पार्टी होत असते तेवढीच असती, बचत करायची असते हा ना, बचत असती, त्यामुळे पार्टी बिर्टी काय नाही. कॅमेरामॅनचे अर्धे पैसे आहेत आपण घेऊ, आणि जर नाही घेतलं तर मी पुढच्या लॉक्स मध्ये तुमच्याशी शेअर करेल. नाही देणार मी कधी पण. तर मी आज एवढी खुश आहे, फक्त ह्याचं काय करायचं हे ठरवलेलं नाहीये. म्हणजे छोटीशीच इन्व्हेस्टमेंट आहे, पण काय करू हे समजत नाही. मी सांगतो अर्धे पैसे मला दे, मी सांगतो तुला काय करायचं. अर्धे पैसे मग हे खर्च करणार, परत दुसरे पैसे पण मला मागायला येणार की पिंकी खर्चायला पैसे दे म्हणून. आपल्या केसा सेफ ठेवण्यासाठी एवढ्या गोष्टी करायला लागतात. देईल विचार करेल मी जर द्यायचे का नाही. तर आपण आजचा व्हिडिओ इथेच एंड करू. भरभरून प्रेम, आशीर्वाद जसा तुम्ही आजपर्यंत दिला तसा खूप सारा द्या, आणि तुमचे खूप सारे आशीर्वाद पण आमच्या पाठीशी असू द्या. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू. परत एकदा तुम्हा सर्वांचं धन्यवाद. थँक्यू. असंच तुला खूप सारा पेमेंट येईल. असंच काम करत राहा देवी.